नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. गेल्या काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत ग्लोबल एआय समिट पार पडली. सध्या सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे गलगोटिया विद्यापीठाने एका चिनी एआय मॉडेलच्या कुत्र्याला भारतीय शोध म्हणून सादर केलं. गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या या वागण्याने भारताच्या प्रतिमेला गालबोट तर लागलंच, पण तिथल्या गैरव्यवस्थापनाचेही व्हिडिओ जगभर व्हायरल झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं हसं झालं. पण मित्रांनो, भारताची एआय स्टोरी फक्त या एका चुकीच्या घटनेपुरती मर्यादित आहे का? तर नक्कीच नाही. गलगोटियाचा तो पराक्रम ही आपली खरी ओळख नाही. म्हणूनच आज आपण या गोंधळाच्या पलीकडे जाऊन भारताच्या अशा काही अस्सल एआय इनोव्हेशन्स बद्दल बोलणार आहोत, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. आजच्या भागात जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या क्रांतिकारी शोधांबाबत. यातील पहिलं महत्वाचं इनोव्हेशन आहे ॲडवर्बचा ट्रॅकर. हा भारताचा अस्सल स्वदेशी रोबोडॉग आहे. ॲडवर्ब टेक्नॉलॉजीने बनवलेला हा रोबोट अशा धोकादायक ठिकाणी काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, जिथे माणसांचा जीव धोक्यात येऊ शकतो. मग ती बांधकामाची अवघड ठिकाणी असो किंवा आपल्या जवानांसाठी दुर्गम भागात राशन आणि जड सामानाची वाहतूक करणे असो, ही जोखमीची कामं ट्रॅकर लिलया पार पाडू शकतो. आणि विशेष म्हणजे हा रोबोट फक्त चालत नाही, तर तो समोरचा परिसर स्कॅन करून परिस्थिती समजून घेतो आणि समोरच्या मानवी हालचालींचा हेतूही ओळखतो. सध्या हा 70 ते 80% स्वतःचे निर्णय घेऊ शकण्या इतपत प्रगत आहे. मोठे कारखाने असोत किंवा देशाची अभेद्य सीमा, डिफेन्स, भारताचा हा मेकॅनिकल वॉरियर आता संरक्षणासाठी आणि मदतीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. कोल्हापूरचे रस्ते म्हणजे डबऱ्यांचा रस्ता, अशी विचित्र अवस्था इथल्या रस्त्यांची आहे. हे खराब रस्ते केवळ वाहनांचे नुकसान करत नाहीत, तर अपघातांना निमंत्रण देऊन कोल्हापूरची प्रगतीही रोखतायत. आणि यावर उपाय म्हणून रस्ता एआय हे तंत्रज्ञान पुढे आले आहे. हे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर कॉम्प्युटर व्हिजनचा वापर करून गाडी चालवत असतानाच खड्डे आणि रस्त्यांची दुरावस्था रिअल टाइम मध्ये शोधते. आणि विशेष म्हणजे हा खड्डा किती खोल आहे, तो दुरुस्त करायला किती खर्च येईल याचे अचूक नियोजन हे तंत्रज्ञान करते. रस्त्यांमुळे आपल्या सर्वांचेच होणारे हाल आणि आर्थिक नुकसान पाहता हे इनोव्हेशन आपल्या सर्वांसाठीच एक आशेचा किरण आहे. आता वळूया आरोग्य क्षेत्राकडे. भारतात 140 कोटी लोकसंख्या आहे, पण हृदयविकार तज्ज्ञ म्हणजे कार्डिओलॉजिस्ट फक्त 6,000 आहेत. ग्रामीण भागात आजही हृदयाच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यासाठी 50 ते 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आणि यावर डॉक्टर सतीश यांनी कमालीचा तोडगा शोधलाय. एआय अनेबल्ड स्टेथोस्कोप. हे स्मार्ट स्टेथोस्कोप हृदय आणि फुफ्फुसांचे आवाज रेकॉर्ड करतं आणि अवघ्या 30 सेकंदात त्याचं विश्लेषण करून हृदय नॉर्मल आहे की नाही हे सांगतं. सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी अशा वर्कर्स याच्या मदतीने मुलांच्या हृदयातील छिद्र शोधण्याचं काम करत आहेत. तर उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी गंभीर हृदयविकारांच्या प्राथमिक चाचण्या यामुळे सोप्या झाल्यात. आता आपण अशा एका विषयाकडे वळतोय जो प्रत्येक भारतीय महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय. सण असो वा लग्न कार्य, साडीचा विषय निघाला की महिलांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसते. कधी साडीचा रंग आवडला तर डिझाईन आवडत नाही, आणि डिझाईन आवडली तर त्यात आवडीचा रंग नसतो. पूर्वी फक्त राजघराण्यातील स्त्रिया आपल्या आवडीनुसार साड्या कस्टमाइज करून घ्यायच्या, पण आता हेच रॉयल कस्टमायझेशन तुमच्या आमच्यासाठी सुद्धा शक्य झालंय. सध्या TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसने आपल्या पारंपरिक कांजीवरम विणकाम कलेला एआय ची जोड दिली आहे आणि याला नाव दिलंय स्मार्ट लूम किंवा ब्रिजिटल लूम. यामुळे ग्राहक आता स्वतः एआयचा वापर करून साड्याच्या डिझाईन्स आपल्या आवडीनुसार बदलू शकतात. विशेष म्हणजे एखादा विणकर या कामात नवीन असला तरीही एआयच्या मार्गदर्शनामुळे तो अगदी अनुभवी विणकारासारखा हुबेहूब साडी विणू शकतो. तंत्रज्ञान जेव्हा आपल्या संस्कृतीला आणि विणकरांच्या हातांना बळ देतं, तेव्हा ते खरं यश असतं. यामुळे जुनी कला तर टिकेल आणि नवीन पिढीला रोजगाराची संधीही मिळेल. असंच एक महत्वाचं इनोव्हेशन म्हणजे IIT कानपूरमध्ये बनवलेला SVAN M2. हा भारताचा पहिला कमर्शियल रोबोडॉग आहे. एक्सटेरा रोबोटिक्सने बनवलेला हा रोबोट खाणकाम म्हणजे मायनिंग आणि मोठ्या कन्स्ट्रक्शन साइट्सवर देखरेख करण्यासाठी वापरला जातो. जिथे जोखीम जास्त तिथे SVAN M2 हजर. तर मित्रांनो, गलगोटिया विद्यापीठाने केलेली घोडचूक हा एक धडा आहे, पण ती आपली अंतिम ओळख नाही. अमेरिका आणि चीनमध्ये जरी एआय ची शर्यत सुरू असली तरी भारताकडे स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याची मोठी संधी आहे. आपली खरी ओळख ट्रॅकर, एआय स्टेथ आणि SVAN M2 बनवणारे आपले तज्ज्ञ आहेत. भारत आता फक्त तंत्रज्ञान वापरणारा देश राहिला नाही, तर तो तंत्रज्ञान बनवणारा देश बनला आहे. तुम्हाला यापैकी कोणतं इनोव्हेशन सर्वात जास्त आवडलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ शेअर करत एआय मधील भारताची वाटचाल तुमच्या मित्रांना पण सांगा. आणि पाहत राहा सकलम.